गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा, आपल्या हिंदू बांधवांचा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच आपला उत्साहाचा आणि सणाचा दिवस, आणि तोच साजरा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ठाण्यामध्ये. थँक्स फॉर वन्स अगेन ट्युनिंग टू माय चॅनल. मी धनाजी मुळे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं DNA ब्लॉग या चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा सण साजरा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत आमच्या शेजारचे अजय, ओमकार, भावेश आणि मनीषा माझे फ्रेंड आहेत. दोघं पण काय पंचांगानुसार 3.5 शुभ दिवसांपैकी एक शुभ दिवस हा गुढीपाडवा असतो. खरं तर गुढीपाडवा साजरा करण्यामध्ये खूप साऱ्या आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातली एक म्हणजे प्रभू राम ज्यावेळी रावणाचा वध करून अयोध्येला परत जात होते, त्यावेळी पूर्ण अयोध्यामधल्या लोकांनी त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली होती, आणि म्हणूनच गुढीपाडवा हा दिवस साजरा केला जातो असं मला सांगितलं गेलं आहे. डोंट कोट मी ऑन दिस. तुम्ही इथे पाहू शकता केसरीतर्फे इथे पाणी वाटप आणि बिस्किट छोटासा स्नॅक्स वाटप इथे चालू आहे. म्हणजे एवढ्या गरमीमध्ये एवढ्या लोकांना पाणी द्यायचं काम ही कंपनी करत आहे, तर त्यासाठी खरंच म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर तुम्ही पाहिलं असेल अशा प्रकारे पारंपरिक संदेश देऊन आणि लोककला जपत या शोभायात्रेची सांगता झालेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मी एक वेगळा प्रयत्न केला होता ही गुढीपाडव्याची शोभायात्रा दाखवण्याचा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं DNM चॅनल. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय. By the way, you are looking beautiful. #flirting.